सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। सणसूद म्हटलं की आपल्याकडे देवाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो, पण अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानीला आजच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय, पण यामागचं नेमकं कारण आणि इतिहास काय आहे हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मंडळी, महिषासूर नावाचा एक राक्षस होता जो देवदेवतांना प्रचंड त्रास देत होता। तेव्हा सगळे देव एकत्र आले। त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्नी निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकारली। ज्यावेळी महिषासुराचा युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी वध होणार होता, तेव्हा तो देवीला शरण आला। माझं गर्वहरण झालंय असं म्हणून त्यांनी त्याच्या 2 इच्छा देवीसमोर मांडल्या। पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा। देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या। म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासूर मर्दिनी असं घेतलं जातं आणि दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवला जातो। हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो, पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही। त्या मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून त्या महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो, कारण देवीचा उजवा पाय महिषासूर राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर आहे। त्यामुळे देवीला शुद्ध शाकाहाराचाच नैवेद्य दाखवला जातो। माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सर्व नवनवीन माहितीपूर्ण, इंटरेस्टिंग, ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना फॉलो करायला विसरू नका।